आम्हाला जायचं होतं नांदुरेच्या गरबा कॉम्पिटिशन मध्ये, पण कुठेही जायच्या अगोदर पेटपूजा करणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणून आम्ही ना घरीच खाऊन पिऊन घेतलं, म्हणजे कसं डोक्याला ताण नाही. आयुष भाऊन तरी कुर्ता घातला, मी तर आपल्या साध्या कपड्यावरच आहे. सगळे जण बसलो आमच्या स्कोडा मध्ये, आलो डायरेक्ट गरब्याच्या ठिकाणी. हे कॉम्पिटिशन ठेवेल होतं आमच्या माही सरनं, पण याले स्पॉन्सर करणारे सगळे आपलेच माणसं, जसं की संस्कृती सिलेक्शन, महालक्ष्मी अलंकार. मले तर स्टेजवरच नेऊन बसवलो बा डायरेक्ट. सगळे मोठे मोठे लोक होते, पण गर्दी फक्त मायाच भोवती. काही वांदा नाही, म्हटलं मी बी उभा राहतो आता जिल्हा परिषदले. हे असं काहीतरी भेटलं बा मला, घरी जाऊन भीतीले टांगणं पडेल आता. लहानपासून मोठे लोक सगळे गरबा खेळू राहिले, आम्ही तिघ जण, आम्हाला तर काहीच येत नाही. नांदुऱ्यावर बोज आहे आम्ही. शेवटी तर एवढी गर्दी झाली की माती उडत जाय अंगावर. रातचे 11 वाजले, मला भूक बी लागली. सगळे विनर बी निघले. पहिल्या विनरले टीव्ही भेटली, दुसऱ्या विनरले सोन्याची नथ भेटली, आणि आम्हाला काहीच नाही. जाय बे म्हटलं, चिटिंग करता आहे, मला काहीच नाही भेटलं. पण सगळं अटपल्यावर तेवढ्यात मला काहीतरी दिसलं. जाऊ द्या म्हटलं, काही भेटो की ना भेटो, हे लांबवतो मी आता घरी. अरे चला हो, मला भूक लागली ना राजो. रातच्या 12 वाजता आम्ही जेवण करायला कुठे आलो, डायरेक्ट खामगावले. लय जोराची भूक लागेल होती. पहिले सूप बोलावला आणि मग दाबून जेवण केलं. जेवण झाल्यावर आम्ही बोलावली आईस्क्रीम. अरे पण त्यातून तर धुपूट निघू राहिलं, जैली वाटते गळ्यात. जाऊ द्या, जशी येशील तशी खा आता मुकाट्यानं. तेवढी आईस्क्रीम खाऊन रातच्या 1:30 वाजता केला आम्ही ना खामगावले टाटा.